नमस्कार, कल्पना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला पिझ्झा बनवून दाखवणार आहे ओव्हनमध्ये। त्यासाठी लागणारं साहित्य बघा। आता इथं ना कोमट पाणी घ्यायचं। मी आता कोमट पाणी घेतलेलं आहे अर्धा पेला। आता ह्याच्यामध्ये ना एक चमचा साखर टाकून घ्यायची, अर्धा चमचा मैदा। आता ह्यो मैदा आहे ना चांगला खिटून घ्यायचा ह्याच्यामध्ये विरघळून। इथे यीस्ट मी एक चमचा घेतलाय, अजून एक चमचा, 2 चमचा यीस्ट घेतलेला आहे। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता आपलं यीस्ट बघूया किती बराबर परफेक्ट हे झालेलं आहे बघा, खुललेलं आहे एकदम। हे बघा कसं फसफसून वरती आलंय बघा, कसं बॅटर आहे। आणि आपलं जर यीस्ट नाही जर असं तळालाच पाण्यासारखं दिसलं ना, तुम्ही वापरू नका, नाहीतर वाया जाईल, ते पीठ फुगणारच नाही तुमचं। आता हे किती बघा फसफसून कसं पीठ आलेलं आहे। आपण आता हा मैदा 2 बाउल घेणार आहे, या बाउलच्या मापानं। आता हा दुसरा बाउल, आता ह्याच्यात चवीनुसार मीठ थोडं टाकून घ्यायचं। माझ्याकडं अद्रक लसूणची पावडर आहे, हे बघा अशी बाटली आहे, अद्रक लसूणची पावडर आहे। तर मी आता ह्याच्यामध्ये जास्त नाही टाकायची, ही 1 चिमटभर टाकायची। तुमच्याकडे असली तर टाका, नसली तर काय हरकत नाही, नाही टाकली तरी चालते। आता हे हातानेच आता असं मिक्स करून घ्यायचं सर्व। लागलं तर पाणी वरून हे करायचं, अगोदर ह्याच्यामध्येच चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता थोडं थोडं पाणी आपलं घालून घ्यायचं। त्या पाण्यामध्ये आधी अगोदर भिजत घातलं होतं ना आपण यीस्ट, त्या पाण्यामध्येच आपण हे करून घ्यायचं। आणि नंतर मग लागलं तर दुसरं पाणी घालून मळून घ्यायचं। जास्त घट्ट मळायचं नाही, जास्त पातळ मळायचं नाही, एकदम मीडियम असं मळून साईडला ठेवून द्यायचं। हे बघा असं छानपैकी मळून घ्यायचं। जास्त चिकट असं झालं ना, तेलाचा जरा हात लावून एक जीव असं पीठ व्यवस्थित करून घ्यायचं। हे बघा किती छान झाले बघा पीठ। आता ना जरा हाताला तेल घ्यायचं, आता ह्याच्यावर असं हे करून घ्यायचं। किती आता छानपैकी झालंय। पीठ आता हे आपलं छान मळून झालेलं आहे। आता हे साईडला करते। आणि आता आपण ज्या भांड्यामध्ये दुसऱ्या भांड्यामध्ये हे करतोय ना, ते तळाला जरा तेल लावून घ्यायचं, नाहीतर चिपकून राहणार। ब्रशच्या साहाय्यानं तेलला जरा भांड्याला असं, मग भांड्याला आपल्या टोपाला चिकटणार नाही। हे बघा तेल आता लावून घेतलेलं आहे। आता ह्यो डो ना याच्यामध्ये मी ठेवून देते। हे बघा असं एकदम छानपैकी असं हे करून लाटा करून असा मधोमध असा ठेवून द्यायचा। हे बघा, आणि ह्याच्या पॅक बंद झाकण लावून ठेवायचं। आता हे झाकण मी ठेवलेलं आहे। आता हे
1.5 ते 2 तास हे पीठ फुगण्यासाठी साईडला ठेवायचं. पिझ्झा सॉस बनवण्यासाठी इथं साहित्य घेतलंय बघा. मी झटपट सॉस बनवण्यासाठी मी इथं टोमॅटो सॉस घेतलेला आहे. तुम्हाला जर घरच्या घरी बनवायचं असलं 2-4 टोमॅटो असं पाण्यामध्ये चांगलं उकळी काढून घ्यायचं. घरच्या घरी पण बनवता येतं. पण मी आता घरी आपला टोमॅटो सॉस आहे तर त्याच्यापासून मी हे बनवून दाखवतोय. हे बघा, थोडीशी चिमटभर साखर घ्यायची. 1 चमचा साखर टाकले. हे आता 1 चमचा ऑर्गॅनो घेतलेला आहे. 1 चमचा. एक चमचा चिली प्लस, थोडीशी रेड चिली प्लस घेतलेली आहे. आता ही लसूण बघा बारीक अशी चिरून घेतलेली आहे. ती आता ह्याच्यामध्ये टाकायची. तुम्हाला लसणीचा स्वाद किती पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही टाकली. जास्त टाकली तरी चालते, कमी टाकली तरी चालते. लसणीचं प्रमाण जरा जास्त असलं की पिझ्झाला आपली चांगली चव येते. आणि आता चवीसाठी थोडं मीठ टाकायचं. आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. झटकीपट तयार होते. आपल्याकडे तरी टोमॅटो सॉस असतोच आणि घरच्या घरी बी बनवायला सोपंच आहे. आता माझा पिझ्झा सॉस तयार आहे. आता हे मी साईडला ठेवून देते. तर मग आता बघूया आपलं पीठ 1.5 तास झालेलं आहे. पीठ बघा किती एकदम फसफसलेलं आहे. आता ना तेलाचा हात जरा आपल्या ह्याला बोटांना ते असं लावून घ्यायचं. असं पण पीठ काढायच्या भरी पडायचं नाही. ह्याच्यामध्येच असं हे करून घ्यायचं कुदलून. किती फसफसलेलं होतं बघा पीठ. बघा किती हे झालंय. आता ह्याचा आता हे पीठ माझं जरा जास्त आहे. मी ह्याचं 2 डो बनवणार आहे. 2 सारखेच हे करून दाखवते तुम्हाला. हे बघा पीठ ना पिझ्झाचं नंतर ह्या पद्धतीनं असं हे करून घ्यायचं. हे बघा पीठ ना थोडं असं घ्यायचं आणि हे असं हे बघा. आता ह्यो डव ना असा हे करून घ्यायचा एकदम. आणि आता पिझ्झा करण्यासाठी ओव्हन मधली प्लेट घेतलेली आहे. ओव्हन मधली प्लेट घेतलेली आहे. थोडं पीठ असं झटकवून घ्यायचं. हा बघा असा हातान जरा ह्याच्यावर पसरून घ्यायचा. आणि आता हा असाच उचलून ना ह्याच्यामध्ये आपल्या ह्या प्लेटिंग मध्ये ठेवायचा. आणि हे आता तुम्हाला जाड पाहिजे असलं तर जाड सुद्धा करू शकताय. मला पातळच पिझ्झा आवडतो ना म्हणून मी पातळच करते. तुम्हाला जाड पाहिजे असला तर जाड करू शकताय. असा हाताने ना दडपून हे माझा आता पिझ्झाचा डो हे करून झालेला आहे. आता हा काटा चमचा घ्यायचा. यानं ना काट्या चमच्यानं असं हे करून घ्यायचं छिद्र पाडून. मी आता हा घरच्या घरी बनवलेला पिझ्झा सॉस आता हा असा सगळीभर हे करून घ्यायचा. असा उलटा काटा करायचा. उलट्या काट्या चमच्यानं असं लावून घ्यायचं सगळीभर. आता आपण
हे आज सॉस लावून झालेला आहे. आता आपण चीज असं टाकून घ्यायचं. मी आता हे चीज बघा कसं व्यवस्थित हे करून घेतलेलं आहे. आणि आता कांदा घेतलेला आहे कट करून, मका घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली आहे, टमाटा घेतलेला आहे. तुम्हाला जर अजून काही घ्यायचं असलं तर तुम्ही घेऊ शकताय. मी आता माझ्याकडे अवेलेबल आहे तेवढंच मी घेतलेलं आहे. आता असा कांदा ना संपूर्ण जागी असा लावून ठेवून घ्यायचा. आता शिमला मिरची पण अशी लावून घ्यायची, टमाटा पण लावून घ्यायचा. सगळं आता मिक्स लावून घ्यायचं. असा मका पण असा हे करून घ्यायचा, ठेवून घ्यायचा मधी मधी मधी. तुम्हाला आवडत असेल तर जास्त जास्त पण टाकू शकताय भाज्या. ह्याच्यावरून आणि थोडं चीज टाकून घ्यायचं. हे बघा माझ्याकडं ऑर्गॅनो आहे. हे असं वरून शिपडून घ्यायचं, टाकून घ्यायचं. थोडा चिली प्लस टाकून घ्यायचं. आता आपला हा बेस आहे ना, हे साईडनं असं दूध लावून घ्यायचं ब्रशनं. दूध लावल्यामुळं काय होतं माहिती आहे का, एकदम गोल्डन कलर एकदम छान पैकी येतं. म्हणून दुधाचा ब्रशनं हे करून घ्यायचं दूध. आता मी 12 मिनिटं प्री हीट करून ठेवून देते. बघा किती पिझ्झा माझा असा खुलून दिसतोय बघा, आणि कसा फुललेला आहे बघा, एकदम ह्याच्यासारखा. जाडी बघा तिची किती छान झालेली आहे. आता 1-2 मिनिटात मी खाली उतरून घेणार आहे. पिझ्झा तयार झालेला आहे. आता मी खाली उतरून घेते. आता पिझ्झा कटिंग करून घेऊ. ही पिझ्झाची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला सांगा माझा पिझ्झा कसा झाला आहे तो. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा. बेल बटन दाबायला विसरू नका. आणि शेवटपत्र माझी पिझ्झाची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि आता हा पिझ्झा बघा माझा किती छान झालेला आहे. पिझ्झा बघा किती छान झालेला आहे. चीज बघा कसं एकदम छान पैकी हे झालेलं आहे. आता खाऊन बघू जरा टेस्ट कशी आहे.